आज आम्ही भक्तिधामला आलो आणि इथे इतके पोपटे. हाय गाइज, गुड मॉर्निंग, नमस्कार मंडळी. मी श्रेया. कसे आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज खूप दिवसानंतर मी फिरायला जात आहे. फिरायला तर मी खूप दिवसानंतर जात आहे, पण आय थिंक हा माझा पहिला किंवा आय थिंक तिसरा ब्लॉग असेल जो की मी कुठेतरी फिरायला चालली आणि बनवतीये. मोस्ट ऑफ मी कधी फिरायलाच जात नाही आणि गेलं तर ब्लॉग बनवणं हा फार त्याला मोठा मुहूर्त लागावा लागतो. तर आज आम्ही कुठे चाललो आहे ते तुम्हाला थंबनेलवरून कळलंच असेल, पण आज आम्ही नाशिकमध्ये खूप साऱ्या ठिकाणी फिरायला जाणार आहे. काही आत्ता ठरवलंय, काही तिथे जाऊन ठरवणार आहे की इथे जाणार आहे असं काही. आणि सगळ्यांना असं वाटत असेल ही नाशिकच्या जवळ राहते म्हणजे कायम नाशिकला जात असेल, हिने सगळं नाशिक बघितलेलं असेल, पण असं काहीच नाहीये. मी नाशिकमध्ये ज्या ठिकाणी जाते ना त्याच ठिकाणी कायम गेलेली आहे. असं बाकीचं काही फिरलेलीच नाही, म्हणजे नाशिक नाही फिरलेली, नाशिक रोड फिरलेली आहे. तर आज मी नाशिक फिरणार आहे. तर चला मग. आणि माझ्यासोबत मम्मीला जाऊन मनवावं लागले. आणि हा आमचा प्लॅन. आत्ता 7 वाजता झाला आहे आणि आता सकाळचे 8:30 वाजले. तर आम्ही लवकर निघतोय. माझा मी लुक दाखवते तुम्हाला पटकन गाईज. तर हा माझा लुक फुल नाही दिसत आहे, पण पुढे गेल्यावर दिसेलच. तर सांगा कशी दिसते. आणि माझ्यासोबत ही भूतिया औरत चालली आहे, म्हणजे आम्ही सगळी फॅमिली चाललोय, पण ही आता स्कार्फ लागून डाकू बनली आहे. 1 hour later. तर आम्ही आलो आहे स्वामीनारायण मंदिर. इतके झाड झाले, इतकं छान वाटतं. रात्रीचं अजून छान वाटतं. देव आणि दैत्यांमध्ये जेव्हा अमृत मंथन झालं होतं त्यावेळेस साधे कालिया नाग होता ना, कासवाच्या पाठीवरती तो पर्वत होता. तुला बघितलं नाही का? मी कासव बघितलंच नव्हतं. देव आणि हा अमृत कलश बाहेर आला होता तेव्हा. स्वामी तिथे पोहोचले. सगळ्यात पहिल्यांदा चालू होतं. बघूयात असे मंदिर नाशिकचं. मी पहिल्यांदा आले स्वामीनारायण मंदिर. खूप छान आहे. किती बारीक काम आहे, किती छान वाटतं. तर आता स्वामीनारायण मंदिराच्या खाली अभिषेक मंदिर आहे. आम्ही तिथेच चाललो आता. वाव किती छान आहे. पुढे मंदिर आहे. हे सगळं बिस्किटाने बनवलेलं आहे, एकदम डिट टू डिट. वाव. मध्ये मंदिरामध्ये व्हिडिओ काढायला परमिशन नाही, पण थोडेसे क्लिप मी ॲड केलेले आहे मंदिराच्या बाहेरून. मला खूप छान वाटेल मंदिर बघायला. व्हिडिओपेक्षा रिअलमध्ये मंदिर बघायला खूप छान आहे. मंदिराच्या सर्व बाजूनी सगळे संतांचे स्टॅच्यू आहे आणि प्रत्येक तिथे त्या मूर्तीच्या समोर त्यांची माहिती दिलेली आहे. खूप छान मंदिर. इथे पाठीमागे तुम्हाला दिसत असेल. इतकं बारीक काम केलं. बारीक काम केलं, इतकं छान वाटतं इथे येऊन. वाव मस्त. मी विजिट करतो. बारीक आहे. त्या मुकुटावरती बारीक काम केलेलं आहे. त्यांच्यामध्ये होल किती नक्षीदार आणि बारीक असं बघत राहावं सगळं. तसं आपलं सिन्नरमधलं गोंदेश्वर मंदिर पण छान आहे. हां किती छान आहे ते. तुझीच हाईट मोजून घेतलंय. हां तुझीच हाईट पाहून बोलतं का मंदिर बनवायचं. हां ही आयुष्य तू पळायला पाहिजे. पळायला पाहिजे मापात बनवा.
म्हणजे भिंतीनं सुद्धा इतकी बारीक नक्षी काढलेली आहे. इतकं छान वाटतं. थंड मंदिर आहे. इतकं छान वाटतं असं बघायला. प्रत्येकाला व्ह्यू बघायला वाटते. माहीत नाही आम्ही कधी अयोध्येला जाऊ का नाही राम मंदिर बघायला, पण या मंदिराने आमच्या भरपूर साऱ्या आशा पूर्ण केल्या. इथे आतून तुम्हाला दिसू शकता आतून किती भारी मंदिर आहे. सो हा समुद्र मंथनच्या वेळेचा ते सीन दिला आहे. आयुष्य काय रे पुढं, काय रे सांग ना. पण हे इकडे बरोबर आहे ना, समुद्रामध्ये देव इकडे ओढायचे, दानव इकडे ओढायचे. आणि मध्ये कोण आहे, कालिया नाग येते, जिल्हा पेटले ना तो कालिया नाग आहे. फोन दिसतो बघ ना त्याचा. आणि कासवाच्या याच्यावरती वर आणि तिकडं अमृत कलश भेटलेला ते. सो आता आमचं सगळं मंदिर विजिट करून झालं आहे. आतमध्ये क्लिप्स घ्यायला अलाउड नव्हतं त्याच्यामुळे आम्ही नाही घेतल्या. पण कसं वाटलं मंदिर मम्मी तुला? मंदिर असं जाऊच वाटत नाही. मी बाय स्वामीनारायण मंदिर. भेटू परत आपण कधीतरी. इथं मस्त गोदावरी नदी आहे, इकडं मंदिर आहे. नदी थोडी ठीक आहे. स्वामीनारायण मंदिर बघून झालं आहे. आता आम्ही चाललो आहे सीता गुफेकडे आणि तिथून काळाराम मंदिर आणि ते सगळं बघणार आहे. आता आम्ही चाललो आहे काळाराम मंदिरामध्ये. जेव्हा नाही का नाशिकमध्ये मोदी आले होते तेव्हा त्यांनी त्या मंदिरामध्ये झाडू पोछा मारला होता, म्हणजेच की ते त्या मंदिराची सेवा केली होती. तर त्याच मंदिरात आम्ही चाललो आहे आता. फक्त आम्ही आलो आहे काळाराम मंदिर आहे इथे. काळाराम मंदिरामध्ये कोणती ते आतमध्ये व्हिडिओ काढायला परमिशन नसते, तर मग तिथे बाहेर मी दाखवू शकते. सो असं काही देवी तिथलं मी लावून देईल ना इमेज मागून. गुगलवरती सगळ्या इमेज माणूस म्हणत होता घुमणे क्या, म्हटलं नाही घुमणे का. आलो आहे सीतेची गुफा बघायला. स्वतः मी त्या लाईनमध्ये उभं आहे. मोठी लाईन आहे इथे, खूप वेळ लागेल इथं. काय करणार आतमध्ये अलाउडच नसते. गुफा म्हणजे काय, मग ही गुफासारखंच दगडात राहते. गुफा येतं सिमेंटचं काम आहे. आम्हाला वाटलं नाव फक्त गुफा आहे राहते घरात. सगळं सिमेंट लावलं. सीता गुफा नाव आहे बघा. सीता गुफेला बाहेरून ही पण सिस्टीम आहे खिडकीची. त्यात इतका सस्पेन्स झाला आहे ना, काय माहिती काय इथं आम्ही गुफेत एक माणूस बसेल इतकीच जागा आहे इथं. आम्ही आता अजून लाईनीत उभे. गाईस तर आता आम्ही आहे सीताच्या गुफेमधून बाहेर निघतो. सीतेचा गुफा आणि सीतेचा संसार हे दोन्ही बघून झालं आहे. खूप छान होतं. आणि गुफेमध्ये गेल्यावर असं वाटतं की खरंच आपण गुफेमध्ये चाललो. एकदम छान असं फील येतो. भारी वाटतं. बाहेर थोडा अवतार. तर आता आम्ही आलो आहे कपालेश्वर. तर ही आहे कपालेश्वर मंदिराची.
म्हटलं जेवण पण महत्त्वाचं. काय माहिती कुठले आलो पण आलो. भूक लागली आम्हाला सगळ्यांना. आता आहोत वडा रस्ता मस्त मस्त. हे रामकुंडावर आणि हे जे मंदिर आहे हे 12 वर्षातून एकदाच खोलतं. म्हणजेच की जेव्हा कुंभमेळा असतो तेव्हा हे मंदिर हे 12 वर्षातून एकदाच खुलतं. जेव्हा कुंभमेळा असतो नाशिकमध्ये तेव्हा. हे आहे रामकुंड. हे आहे कर्पूरेश्वर महादेव मंदिर. नाशिक दर्शन सिरीजमध्ये जर गंगा तीरने पाहिजे आजपर्यंत हे सगळं मी वरतूनच यायला रस्त्यावरून जाताना पाहिलं होतं, पण आज जवळ येऊन बघतीये. नाशिक सिटी पहिल्यांदा बघतोय आम्ही इतकी जवळून. तुझा पाय आवडला असेल. आता आम्ही आलो आहे भक्तिधाममध्ये. तर आता मग आतमध्ये जाऊ आपण. भक्तिधाम त्या का सगळं एकाच ठिकाणी आहे. गाईज आम्ही भक्तिधामला आलो आणि इथे इतके पोपट आहे. वा तर इथेच आम्ही आलो होतो आणि आता परत वरच्या रस्त्याने चाललो. काय मी इथूनच बघितलेले, पण आज पहिल्यांदा खाली जाऊन बघितलं की तिथे काय काय. दीदी हा दीदी